सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेतर्फे मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत उद्या शुक्रवार दिनांक 23 ऑगस्ट रोजी सकाळी 8 वाजल्यापासून रोजगार मेळावा आयोजित केला, अशी माहिती मनपा आयुक्त वैभव साबळे यांनी दिली। या रोजगार मेळाव्यामध्ये सुमारे 173 लाभार्थ्यांना किंवा उमेदवारांना नियुक्ती पत्र देण्याचे नियोजन केलेले आहे। त्यामध्ये महानगरपालिका स्थापनेवरील विविध पद, जास्त करून तांत्रिक पदांवर महानगरपालिकेने भर दिला आणि त्यामध्ये शैक्षणिक पात्रतेनुसार 6 ते 8 हजार आणि 10 हजार या प्रमाणामध्ये पुढील 6 महिन्यांसाठी स्टायपेंड आपल्या प्रत्येक उमेदवाराला मिळणार आहे। या युवा कौशल्य विकास कार्यक्रमाद्वारे रोजगारांमध्ये वाढ होण्याबरोबरच युवकांच्या कौशल्यामध्येही वाढ होणार आहे, तसेच अनुभवामध्ये वाढ होणार आहे आणि त्यांना भविष्यातील नोकरीसाठी ते सक्षम होणार आहे। तरी जास्तीत जास्त युवकांनी यामध्ये सहभाग घ्यावा आणि या योजनेचा लाभ घ्यावा। हा रोजगार मेळावा उद्या दिनांक 23 ऑगस्ट रोजी सकाळी 8 वाजल्यापासून बालगंधर्व नाट्यगृह मिरज येथे सुरू होणार असून सर्वांनी या मेळाव्याकरिता उपस्थित राहावं असं आवाहन उपायुक्त वैभव साबळे यांनी केलं। नमस्कार, मी वैभव साबळे, उपायुक्त सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका। आपल्याला सर्व माध्यमांच्या द्वारे विनंती करतो की उद्या 23 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 8 वाजल्यापासून महानगरपालिकेतर्फे मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत रोजगार मेळावा आयोजित केलेला आहे। या मेळाव्यामध्ये आपण सुमारे 173 लाभार्थ्यांना किंवा उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्याचे नियोजन केलेले आहे। याच्यामध्ये महानगरपालिका आस्थापनेवरील विविध पद, जास्त करून तांत्रिक पदांवर महानगरपालिकेने भर दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये शैक्षणिक पात्रतेनुसार 6,000, 8,000 आणि 10,000 ह्या प्रमाणामध्ये पुढील 6 महिन्यासाठी स्टायपेंड आपल्या प्रत्येक उमेदवाराला मिळणार आहे। या कार्यक्रमाद्वारे रोजगारामध्ये वाढ होण्याबरोबरच युवकांच्या कौशल्यामध्येही वाढ होणार आहे, अनुभवामध्ये वाढ होणार आहे आणि त्यांना भविष्यातील नोकरीसाठी ते सक्षम होणार आहे। तरी महानगरपालिकेतर्फे सगळ्यांना विनंती आहे की जास्तीत जास्त युवकांनी यामध्ये भाग घ्यावा, या योजनेचा लाभ घ्यावा। धन्यवाद। सदरचा कार्यक्रम हा बालगंधर्व नाट्यगृह मिरज येथे सकाळी 8 वाजल्यापासून सुरू राहणार आहे। तरी दिनांक 23 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 8 वाजल्यापासून बालगंधर्व नाट्यगृह मिरज येथे सर्वांनी या योजनेकरिता उपस्थित राहावे अशी विनंती आहे।